नमस्कार मित्रांनो, मी रमेश चव्हाण आज नवीन भागात तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो. आज मी माझ्या मित्रांसोबत प्रवासासाठी निघालो आहे. पुढे प्रवास कुठे आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. चला प्रथम देवाचे दर्शन घेऊ, प्रवासाला सुरुवात करू. आता मी कुर्ला स्टेशनला आलो आहे आणि हा पुढील प्रवास ठाण्यापर्यंत जायचा आहे. आता पुढील प्रवासाला सुरुवात करतो आहे. बाळकुंमध्ये भेटून सर्व मित्र आम्ही आता कोल्हापूरच्या दिशेने निघालो आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचं आहे प्रथम. त्यानंतर पुढचा प्रवास असेल तो तुम्हाला कळेलच कसा आहे तो. पनवेलच्या अलीकडे सर्व आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. तिथे नाश्ता करून आम्ही पुढील प्रवासासाठी निघणार आहोत. सगळी मंडळी इथे मनसोक्त नाश्ता करत आहे. इथून आम्हाला पुढे कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करायचा आहे. नाश्ता झाला की आम्ही प्रवासाला सुरुवात करणार आहोत. गाडी निघालेली आहे तर नारळ फोडतात. मी नारळ फोडलेला आहे. नाही, मी भोजी बनवून आणले होते सोडून. मला त्याला थोडी मी आणले होते म्हणून आम्हाला खायला मिळाले. साहेबांना पण लागलं. मागाडे काय तर मॉलिश करताय की काय? राहून द्या ते मला जवान सीटबेल्ट लावा. वाट लावली माझी लगेच त्याला इकडचे कॅमेरे लगेच कॅचअप हो. आता आम्ही कोल्हापुरात पोचलो आहे आणि आमची इथे कोल्हापूरच्या आमदार निवासमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे इथे आम्ही. आणि उद्या सकाळी महालक्ष्मीच्या दर्शनाला सकाळी 8 वाजता आम्ही तिथे पोचणार आहोत सगळे मिळून. आता आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो गव्हर्मेंट रेस्ट हाऊस तिथून आता निघून महालक्ष्मी मंदिराकडे निघालो आहोत दर्शनासाठी. तर आमचे हे सगळे ग्रुप आमचा महादेव मागाडे ते फोटो पाठव मला. पाठव. कोथमीर आहे. तुमचं नाव काय? कांबळे. कांबळे. हे लालू शेठ. इकडे बघा, सलूनवाले बोल. सलूनवाले लालू शेठ. आणि हे आमचे गोळतकर साहेब. हो बाळापुर बाहेर आणि परत ते एकतर जागेला पण तुमच्या सगळ्यांना भेटून बरं वाटलं. काय माहिती तुम्ही चहा पिताय. चला बसा. काय चहा आहे का? काय करणार? दोन वाकडं. ही काय गावठी चहा आहे, स्पेशल चहा थोडी आपली आज गाडी. चला तुमचा फोटो काढतोय तिकडे बघा. बाप्पा मोरया. मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग दाखवलेला आहे. पोचले मंदिराच्या जवळ आणि आता आम्ही मंदिराकडे चाललेलं आहे सगळे आमचे मंदिर. महालक्ष्मी मंदिराचा आहे प्रवेशद्वार आहे, उत्तर दरवाजा.
मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे. बघा किती सुंदर दिसतं गाभारा. सगळं जे खांब आहेत मंदिराच्या आतले नक्षीदार दिसत आहेत. मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचा फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यास मनाई असल्यामुळे मंदिरातलं जे देवीचं दर्शन तुम्हाला मी घडवू शकलो नाही. आता आम्ही दर्शन घेऊन मागील प्रवेश दर्शन बाहेर पडलेलं आहे आणि तिथेच पुन्हा मुखदर्शन घेण्यासाठी मार्ग आहे आणि तिथे आम्ही मुखदर्शन घेण्यासाठी पुन्हा तिथे गेलेलो आहे. दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं आणि आता आम्ही पुन्हा प्रस्थान करतोय पुढील वाटचाली. आता दूध कट्ट्यावर आलेलं आहे. म्हणजे लाईव्हमध्ये म्हशीचं दूध काढून ते कच्चं दूध प्यायला मिळतं इकडे. त्याला दूध कट्टा म्हणतात. कोल्हापूरचं फेमस आहे. असं दूध कच्चं. कोल्हापूर दर्शन झाल्यानंतर आता आम्ही बाळूमामांच्या आदमापूर येथे त्यांच्या मंदिरात आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी. समोर जे दिसत आहे ते बाळूमामांचे मंदिर आहे. त्याचप्रमाणे हा त्याचा परिसर आणि जे भाविक सगळे लाईनीमध्ये बाळूमामांच्या दर्शनासाठी उभे आहेत. दर्शन घेऊन आता आम्ही कोकणात चाललो आहे कोकण दर्शन करायला. तर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.